हेमंत पाटील बंटी यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने आपल्याला उदंड आयुष्य लाभो कारल्याची कुलस्वामीनी आज असंही मंगळवार सुरू झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने दिवसही मोठा आहे आणि आपल्याला भरभरून शुभेच्छाही गोलगाव प्रीमियर लीगच्या वतीने के मडवी यांच्याकडूनही तुम्हाला शुभेच्छा असेल. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मॅच सुरू झाल्या. स्ट्रायकिंगला संजय मडवी आहे, नो स्ट्राईकला हर्षद आणि गोलंदाज यश याच्यावर अटॅक सुरू झालाय. धाव पूर्ण केली गेली आहे. संजय मडवी चांगलं खेळतात. कालपासून आपण बघितलं पहिल्या चेंडूवर वाईट, त्यानंतर चौकार. हर्षदचा हा स्ट्रोक शतरक्षक आहे, त्याच्यावरही धाव मिळालेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 7. ऑलरेडी श्रेया टायगर्स, श्रेया स्टार क्वालिफाय झाले, मात्र हा चौकार आलाय. मायरा इंडियनची बरोबरी करू शकतो टीम. नोबल सिग्नल, कारण की 3-3 जिंकलेले आहेत आणि मायरा इंडियन्सने 4 जिंकलेले आहेत. पाहूया आपला जागृत देव मारभुत्या कसा साथ देतोय. सोनू थलेला अर्थातच सूरज थलेला. हो, सूरजच्या हातात बीट झाले चेंडू आणि आता चांगली फिल्डिंग. देवेशची चांगली फिल्डिंग. हर्षद स्ट्रायकिंग वर पुन्हा एकदा नो बॉल. फक्त एकच धाव, फक्त एकच धाव. नवीन थोडस बाजूला ना अल्पेश. सुमित पाटील, ऋषिकेश पाटील यांच्या फटाके सुरू झालेत. धावसंख्या 14. यश पाटील स्विच इट, खराब फिल्डिंग. अजून एक चौकार. मारभुत्या देवाने वाटतं साथ सोडली या मॅच मध्ये. हातातून चेंडू सोडले जात आहेत. कदाचित कोणीतरी आज उपास पकडला नसेल टीम मध्ये. तीन नवीन चेंडू पहिल्या षटकासाठी. आयोजकांचा पैसा खर्च होत आहे. कॅमेऱ्याच्या समोर नको लावू, कॅमेरामॅन पलल कॅमेरा टाकून. खराब चेंडू, खराब चेंडू. वाईट, इट्स वाईट. यश पाटील फुल खर्चा, फुल चर्चा. नो बॉल सिग्नल, नो +1. सूरज तले पूर्णपणे गरम झाले दादा. अजून एक आता हा येई चौकार. चौकार आलेला आहे. बाराचे 12 2 दिवस खेळल्याच. तिसऱ्या दिवशी देखील 12चे 12 टीम खेळणार आहेत. इतका चांगलं आयोजन केलेलं आहे. पहिल्यांदा मी या भिवंडीमध्ये, या भिवंडी नगरीमध्ये बघतोय की लागोपाठचे 3 दिवस 12चे 12 टीम खेळणार आहेत. रेकॉर्ड बनलेला आहे इतक्या वर्षाचा. खराब, खराब फिल्डिंग. अजून एक चौकार. क्षमा करा, ऑनलाईन नाही, अनाउन्समेंट करणार नाही. मग सूरज तू तरी कुठे कमी आहे. यशने असेच चेंडू टाकले होते. मारभुत्या देवाची कुठेतरी हा साथ नाही आहे मॅच मध्ये असं वाटतो. पुन्हा एकदा आपण पाहतोय की एक धाव पूर्ण आलेली आहे. धावा झालेल्या आहेत
41 असं वाटतं पहिल्यांदा 50+ धावा होणार आहेत. 57 झाल्या होत्या एकदा, एक 52 पण झाल्या होत्या. हो, हा चांगला स्ट्रोक, एक धाव. पाहूया स्पर्धेचा जीपीएलचा गोलगाव प्रीमियर लीगचा सर्वात जास्त टोटल होईल का? षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43 धावा. 43. हर्षदने चांगली बॅटिंग केली आहे. मडवी, सूरज मडवी. थले याचा षटक समाप्त. आता मडवी आलाय आणि मडवीलाही चौकार आलाय. आज मारभूत्या देवाच्या कडून गिफ्ट आहे असं वाटतो श्रेया स्टार संघाला. सूरज मडवी. ओके ओके ओके. तिघांनी 3 नो बॉल टाकलेले आहेत आणि 2 धावा पूर्ण. सूरज मडवी असं वाटतं धाब्यावर घेऊन गेले होते सर्वांना, ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. चांगला स्ट्रोक. अरे मूडच नाहीये. गेम प्लॅन करूनच आलेले आहेत वाटतं दोन्ही टीम. सोलावा. पहिल्यांदा असं घडणार आहे. या मॅचचा स्कोर भरपूर होणार आहे. 59 धावा धाव फलकावर. हर्षदच्या किती झाल्या? हर्षदच्या 26 वर केले ते हर्षद. सर्वात जास्त टोटल सिया स्टार आणि अजून एक चौकार. हो हो, असं वाटतं सोनाल्याचा डिंडेश्वर मंदिर जेवढा उंच आहे तेवढाच हा टार्गेटही उंच होत चाललेला आहे. सूरज मडवीलाही चोपतात ठेवलाय. सूरजच्या हातामध्ये असलेल्या चेंडूची चामडी लोळवली जाते. रेकॉर्ड बनवून घेतलाय. मार भूते देवाचा साथ नाहीये. आता अजून एक चौकार. हो 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 हो, ये क्या हुआ? कैलाश मडवी काय म्हणणार तुम्ही? हॅलो. काही बोलायला जागाच ठेवलेली नाही. खरोखर हा आयपीएल जीपीएल जो आपण या वर्षी 2026 मध्ये जो आपण स्थापन केला पुन्हा आणि एकदा स्वीप केल्याचा प्रयत्न. 3 वर्षांचा रेकॉर्ड मला वाटतं या मॅच मध्ये तुटणार आहे आणि खूप सुंदर. एक खूप आनंदाची गोष्ट अशी आहे, या वर्षीच्या टीम ज्या आपण सगळ्या 12च्या 12 बदली गेल्या, सर्व प्लेयर्स आपण चेंज केले, पण पुन्हा मला वाटलं सुपर 8 मध्ये काहीतरी टीम बाहेर होतील, काहीतरी टीमलाच खेळावं मिळेल. पण खरोखर सगळ्या प्लेयरांनी खूप एन्जॉय करून, खूप मजा करून आणि पूर्ण 12चे 12 टीम पुन्हा उद्या खेळणार आहेत हे लक्षात घ्या. सर्व 12 टीमचे 12 स्पॉन्सर याने मनापासून टीम घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक प्लेयरने मनापासून मेहनत केलेली आहे. खूप सुंदर आणि सगळ्यांनी एन्जॉयमेंट करून कुठल्याही स्पॉन्सरचं मन दुखवलेलं नाही. कुठल्या स्पॉन्सरला खाली जाऊ देणार नाही. कोण उद्या कुठली बक्षीस मिळवले सांगू शकत नाही. धन्यवाद. चैतन्य गोटे आलेले आहेत नवीन. रिटायर हार्ट झालेले आहेत ते. नवनाथ पाटील, देवेश. पंचांच्या कमरेच्या खालतून पहिला चेंडू. दिनेश बांबरेच्या कमरेच्या एवढा आहे. आता गोट्या पाहूया कसा समाचार घेतोय. हो, चांगली गोलंदाजी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर वाईट. सर्व होलसेलच्या दराने धावा खर्च केल्यात आणि अजून एक चौकार. चैतन्य नो स्ट्राईकच्या खेळाडूला स्ट्राईक दिली तर तो 41 धावांवर अर्धशतक जीपीएलचा रेकॉर्ड बनू शकतो. आणि आता चेंडूला अधिक टर्न केलेला आहे. चांगली गोलंदाजीचा आम ऍक्शन आहे.
देवेशकडे 3 चेंडू, अर्धशतक पाहायला मिळेल का? रिव्हर्स स्ट्रोक खेळलाय, चांगली फिल्डिंग, एकच धाव, 42 धावा झालेल्या आहेत. सर्वात हाय स्कोर हर्षद पाटीलच्या नावी. कडक आणि अजून एक चौकार. किती 100 झाल्या का? 82. सूरज तले झोपणार नाही आज रात्रभर, इतका चोपता ठेवले श्रेया स्टारनं. सूरज मडवी माझ्या जवळ पण येणार नाही असं वाटतं आता. आउट शेवटच्या चेंडूवर. जे तुम्हाला जमलं नाही ना ते त्यांनी करून दाखवलंय, त्याच्यासाठी टाळ्या झाल्या. सूरज देवेशने करून दाखवलंय. चला, फिल्डिंग ही चांगली त्याची, गोलंदाजी ही चांगली. 83 चा टार्गेट आहे. हो हो, देवीची एक रील बनेल, ज्याने विकेट घेऊन सेलिब्रेशन केलं होतं, तो आमच्या प्रिन्स मूवीजने पुन्हा एकदा दाखवलाय. देवेश 83 धावांचं टार्गेट. श्रेया स्टार संघाच्या नावावर विशाल म्हात्रे आणि सूरज मडवी 83 बनवायचे, जास्त नाही. बनवा, चाल काय नाही बनवू शकतात. संजय मडवीचा मूड आहे का पाहूया आपण. खेळाला सुरुवात. बारा खेळाडू घेतलेत. सूरज तुम्ही गोंगाट नसता घाला, नो बॉल भेटला असता. संजय मडवी यांचा गणित पक्का आहे, एकाला बसवतील. चला खेळाला सुरुवात. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू डॉट. दुनियामध्ये असं कोणताच इन्स्ट्रुमेंट मी वाजवला नाही. बोल्ड, क्लीन बोल्ड, विशाल म्हात्रे आउट. नवीन फलंदाज मीत आलेला आहे. सौरभ नाईक कुठे असतील, आपण संपर्कात होते. सौरभ नाईक, सौरभ नाईक मला वाटतं पालखीमध्ये गेलेत. आणि हा चेंडू हर्षद पाटील, याच्यामध्ये 5 धावा आलेल्या आहेत या चेंडूवर. याच्यामध्ये संजय मडवी यांची गोलंदाजी फलंदाजी चांगली आहे. कदाचित कदाचित उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजसाठी काउंट केलेल्या धावा आहेत, कधी कधी डोकेदुखी ठरू शकतात. संजय मडवी चांगला स्ट्रोक, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. आता असं वाटतं की टेस्ट मॅच सुरू झाले. सूरज मडवी टार्गेट बघूनच हवा टाईड आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. चेंडू आता चालला फायनली सीमापार चौकार. थोडस आता मजा येते. एक चेंडू बाकी आहे. 2 चेंडू डॉट आहेत. एक विकेट आहे, एक 5 रन आहे ओव्हर थ्रोचे, एक 4 रन. एक बॉल बाकी आहे संजय मडवी. चला एक 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 करून बाईच्या स्वरूपात हे 4 आलेले आहेत. चला बिंदास ब्लास्टर, आई गावदेवी 11, रॉयल किंग्स, मायरा इंडियन्स, कृष्णा लेजेंड्स, सीताराम स्पोर्ट्स, मोरिया किंग्स, देवेश रॉयल, साई युग सुपर किंग्स, यक्षित टायगर्स आणि महारभूत्या 11 आणि श्रेया स्टार. 12चे 12 कॅप्टन स्टेजवर या आपण. तुम्ही स्कोर विसरूच नका. जेवढंच अजून 70 पाहिजे.
70 70 पाहिजे 70 सर्वच चौकर मारायचे आहेत. आला नोबल आलाय नोबल आलाय आणि त्याच्यात चौकारी आलाय पंजा 5 धावा धावसंख्या 18 वैभव पुन्हा एकदा मिचचा हा स्ट्रोक चांगली फिल्डिंग 1 धाव इथे घेतली आहे. सूरज मडवीला स्ट्राईक मिळाली आहे. चांगला स्ट्रोक आता हर्षद फेकशील का परत एकदा चुकी होते. रोनित मडवी संपर्क साधायचा रोनित हो इथे चेंडू मला वाटतं एष्ट्याना लागला होता मात्र बेल्स पडली नाहीये लेग बायच्या स्वरूपात. 1 धाव रोनित आलेला आहे. ओ चांगला चेंडू गोट्याची चांगली फिल्डिंग ओव्हर थ्रो दुसरा धाव. सूरज मडवी एकही धाव आता समोरच्या संघावर ठेवणार नाही प्रत्येक धाव बनवण्याचा प्रयत्न करतोय. वैभव सूर्यवंशी बनवावं लागेल आणि आता इथे आउट. तो आलाय मैदानाच्या आतमध्ये देवेश पाटील आला मैदानाच्या आतमध्ये. आता जर वैभवला चौका ठोकला ना तर पुन्हा सेलिब्रेशन करू शकतो तो. बॅट भरपूर मोठी आहे. हो चांगला स्ट्रोक होता धाव नाही. षटक समाप्त झालेला आहे. चैतन्य गोट्या गोलंदाज. चला 12 टीमचे कॅप्टन नावा घेतलेले आहेत सर्वांनी यायचे. अंकित आलाय त्याचबरोबर आपण अंकित पोहोचलाय प्रेमी पोहोचलाय. आउट क्लिंग बोल्ड. गोट्याचा परफॉर्मन्सही चांगला झालेला आहे या स्पर्धेमध्ये. आता नवीन फलंदाज पुन्हा एकदा आले कधी त्यांचं नावही टाईप केलं नाही आणि ते आउट झालेले आहेत. दक्ष होता सर्वांना बॅटिंग मिळेल. आता यो कोण आहे आकाश तारेकर. क्लिंग बोल्ट हॅट्रिक पहिले हॅट्रिक 500 रुपये या हॅट्रिक साठी चैतन्यसाठी 500 रुपये जाहीर केले आहेत संजय मडवी यांच्याकडून. चला अरे सलामीचा स्ट्राईकला फलंदाज कोण आहे अक्षय. राहुल आलेला आहे. ओ अजून एक ओ पहिल्या मॅच मध्ये देखील 4 विकेट घेतले होते. आताही लगभग 4 घेतलेले आहेत. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज जयकांत शिगरे आणि आता ओव्हर थ्रो आलाय चौकार. षटक समाप्त. 32 50 बाकी आहेत. शांताराम पाटील विकासाचे तारे शांताराम पाटील आणि पहिला चौकार कडक रातो के कातील शांताराम पाटील. अजून 2 मध्ये 2 नो बॉल. 500 आकाश पाटीलने या खेळासाठी देवेश पाटीलला 500 रुपये आणि आता प्रत्येक चौकासाठी रवी मडवी याने 100 ठेवलेले आहेत. अजून एक हॅट्रिक. टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या सर्वांनी वाजवा टाळ्या सर्वांनी. गुड बॅटिंग. नवनाथ पाटील यांचे चिरंजीव आहेत. क्या बात आहे ते बसल्यात तिथे
अजून एक अजून एक आणि अजून एक ओ ओ नो बॉल. बाबा 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 जेठालालचा रेकॉर्ड तोडील म्हणते आता शांताराम पाटील. एका ओव्हर मध्ये त्यांनी 50 धावा बनवले जेठालालने. 50 झालेल्या स्कोर कार्डवर 4 बॉल बाकी आहेत आणि 33 धावा पाहिजे. पुन्हा एकदा समोर अजून एक चौकार. नो बॉल नो बॉल. हो 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 कैलाश मडवी किती चौकार मारले. 5 ला 5 5 ला 5 चौकार. हो 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 जीपीएल चा हा छोटासा छोटा छोटा पाकिट बघा धमाका. जसं तसं उत्तर. विशाल पाटील 1000 रुपये. तुषार तुषार पाटील यांच्याकडून 1000. रिव्हर्स स्ट्रोक रिव्हर्स स्ट्रोक. हो जाऊन दिला असतं तर 6 मध्ये 6 झाले असते. ठीक आहे चल काही हरकत नाही. 6 मध्ये 6 झाले असते ना 25 वर्ष वाट पाहावी लागली असते रेकॉर्ड तोडायला. नक्कीच नक्कीच संजय मडवी यांच्याकडे आला असतं तर त्यांनी जाऊनच दिला असता. कारण धावा भरपूर बनवायचे. सूरज तुमच्या संघाचा देवेश ऑन फायर नाव. नवनाथ पाटील स्कॅनर आहे ना 1000 रुपयाचं बक्षीस आहे. नवनाथ पाटील स्कॅनर आहे ना पटकन चला. पैसे आलेत नाही ते भेटणार नाही. 5 मिनिटात जर स्कॅनर नाही आला तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा होतील लवकर. उद्या मुंडी आणायचा विचार होईल. शांताराम यांचा ओव्हर काही समाप्त होऊ नये. जा घेऊन ये आता परत बॉल. चला मॅच इथे समाप्त झालेली आहे आणि अशा प्रकारे श्रेया स्टार संघाने सामना जिंकलेला आहे. अभिनंदन. तुझ्याकडून ए ग्रुप बी ग्रुप मॅन ऑफ द मॅच देऊया. पहिला मॅन ऑफ द मॅच नो डाऊट हर्षद पाटील इज अ मॅन ऑफ द मॅच. हर्षदला रक्कम आहे ती संजय मडवी यांच्याकडून 500 रुपये. देवेश पाटील आपण यायचे. शरद गोरे कॅप देतील आणि ट्रॉफी राजू मडवी इंजिनियर आहेत ते देतील. तुषार पाटील यांचे देवेशला 1000 रुपये आलेले आहेत ते आपण त्याला द्यायचे. ओके रवी यांच्याकडून आलेले हे पारितोषिक जो आहे 5 साठी 500 देवेशला दिलेले आहेत आणि अर्षदला संजय मडवी यांच्याकडून 500. थांब देवेश जाऊ नको. आकाश दादाचे आजोक आहेत. आकाश अंकल काय माहित नाही पण त्याचे 500 पण घेऊन जा. कोणलाच सोडू नको. आणि आकाश पाटील यांच्याकडून 500. रवी मडवी यांच्याकडून 500